नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। विधानसभा निवडणुकीत बंपर यश मिळविल्यानंतर अतिउत्साहात असलेल्या महायुतीत पक्षातील राज उद्धव यांच्या संभाव्य आघाडीने आता काळजी टाकली आहे। या आघाडीचा फटका इतर सगळ्याच पक्षांना बसण्याची दाट शक्यता आहे। मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या मोठ्या महापालिकांमध्ये मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ठाकरे गट सध्या जरी महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष असला तरी यापुढच्या काळात किमान काँग्रेसपासून तरी तो लांब जाणार हे निश्चित मानले जात आहे। शनिवारच्या मेळाव्यात काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता। उद्धव बाळासाहेब ठाकरेची काँग्रेस सोबतची आघाडी संपुष्टात आली तर त्याचा फटका काँग्रेसला निश्चितच बसेल। या मेळाव्याला सुप्रिया सुळेंना पाठवून शरद पवारांनी राज उद्धव सोबत जुळवून घेण्याची तयारी असल्याचे संकेत दिले आहेत। त्याचा फायदा पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेत शरद पवार गटाला मिळू शकतो। त्याच वेळी आघाडीमुळे अजित पवारांच्या वर्चस्वाला पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। शिंदेंच्या शिवसेनेलाही मुंबईत मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या आघाडीने भाजपाचे फारसे नुकसान होणार नसले तरी मुंबईत महापालिके काबीज करण्याच्या भाजपच्या स्वप्नाला सुरुंग लागू शकतो। या पृष्ठभूमीवर सगळ्याच पक्षांनी पुन्हा नव्याने आपले गणित मांडण्यास सुरुवात केली आहे। मुंबईत परप्रांतीय आणि हिंदी भाषिकांचा पाठिंबा भाजपाला मिळण्याची शक्यता आहे। सोबतच मराठी मते एक गठ्ठा राज उद्धव यांच्याकडे जाऊ नये यासाठी पुढच्या काळात भाजपकडून प्रयत्न होतील। बदलत्या परिस्थितीमुळे शिंदेंना मुंबईत भाजपाच्या तालावर नाचावे लागेल असे दिसते। तेच पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येही होईल। त्यातून भाजपची ताकद वाढेलच। शिवाय भविष्यात भाजप आणि राज उद्धव यांच्यातच थेट लढत होण्याचे चित्र निर्माण झाले तर इतर पक्षांना आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करावी लागेल। एकूणच राज्याच्या राजकारणात राजकीय गणिताची नव्याने फेरमांडणी केली जाऊ शकते। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।